नमस्कार. मी योगिता आशा स्वयंसेविका या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत माता बैठक मार्च महिन्याची आहे. तर मार्च महिन्याची माता बैठकीचा टॉपिक आहे गर्भधारणे दरम्यान धोक्याची लक्षणे ओळखणे. तर ही माहिती आपण बघणार आहोत आज. त्याआधी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आपण सुरुवात करूया. गर्भधारणे दरम्यान धोक्याची लक्षणे ओळखणे. गर्भ अवस्थेत काही लक्षणे सामान्य असतात, पण काही धोक्याची चिन्हे तात्काळ लक्ष देण्यासारखी असतात. धोक्याची लक्षणे. पहिलं, जास्त रक्तस्राव होणे. थोडे स्पॉटिंग सामान्य असू शकते, पण जास्त रक्त येणे धोकादायक असते. थोडंफार रक्तस्राव होऊ शकतो, ते धोकादायक असू शकतं. आपण ते डॉक्टरांकडे जाणं खूप महत्त्वाचं आहे. आणि दुसरं, तीव्र पोटदुखी किंवा पोटात आकडी. सतत किंवा वाढत जाणारी वेदना असल्यास तपासणी करणे गरजेचे असते. सततचं पोटदुखी असेल किंवा पोटामध्ये आकडी येण्यासारखं असेल तर आपण अशा वेळेस डॉक्टरांना भेट देणे गरजेचं असतं. तिसरं, डोकेदुखी व डोळ्यांसमोर धुसर दिसणे. हे उच्च रक्तदाब बीपीचे लक्षण असू शकते. म्हणजे जी गर्भ अवस्थेत असलेली स्त्री असते तिचं डोकेदुखी किंवा डोळ्यांसमोर अंधुक म्हणजे व्यवस्थित न दिसणे, असे बीपी कमी जास्त असण्याची लक्षणं असू शकतात. त्यामुळे डॉक्टरांकडे जाणे खूप गरजेचे असते. चौथं, हातपाय किंवा चेहऱ्यावर अचानक सूज येणे. विशेषतः 7व्या महिन्यानंतर असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. हातपाय व चेहऱ्यावर सूज आपल्याला गरोदर अवस्थेत येत असते. 7, 8, 9 हे महिने आहेत. या महिन्यामध्ये हातापायांवर चेहऱ्यावर देखील सूज येते. आपण त्यावेळेस डॉक्टरांना आपण भेट देत असतो. 5, बाळाची हालचाल कमी जाणवणे. 7व्या महिन्यानंतर हालचाली कमी झाल्यास त्वरित तपासणी करणे. 7व्या किंवा 8वा महिना असतो त्या दरम्यान बाळाची हालचाल कमी होते. त्या दरम्यान आपण आपल्या PSC किंवा आपलं उपकेंद्र असतो त्या ठिकाणी तपासणीचा कॅम्प असो, त्यावेळेस आपली बाळाची हालचाल, ठोके, परत वाढ झालेली आहे, या सर्व गोष्टी तपासल्या जातात. 6, ताप जास्त येणे. संसर्गाचे लक्षण असू शकते. काही स्त्रिया असतात त्यांना गर्भावस्थेत किंवा गरोदर असताना ताप येतो, तेव्हा ते संसर्गाचं पण लक्षण असू शकतं. 7, पाणी जाणे, पिशवी फुटणे. प्रसूतीची वेळ नसताना पाणी गेल्यास तातडीने हॉस्पिटलमध्ये जावे. काही वेळेस ज्या गरोदर माता आहेत त्यांचं 7वा महिना चालू असेल त्यावेळेस बाळाचं अचानक पाणी म्हणजेच पिशवी असते ती फुटते आणि अंगावरनं पाणी जात असतं. त्या दरम्यान आपण बाळ ते नाजूक अवस्थेत असतं. अशा वेळेस आपण जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर आपण तिथे हॉस्पिटलमध्ये जाणे गरजेचेच आहे, जेणेकरून बाळाची सिच्युएशन वाचली पाहिजे. 8, अत्यंत अशक्तपणा किंवा चक्कर येणे. रक्तक्षय ॲनिमियाचे लक्षण असू शकते. काही गरोदर स्त्रिया असतात त्या रक्तवाढीच्या म्हणजे ज्या आपल्याला उपकेंद्रामध्ये फॉलिक ॲसिडच्या गोळ्या देतात त्या स्त्रिया घेत नाहीत, म्हणून ते त्यांच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता असते. त्यांना चक्कर येणे, अशक्तपणा अशा गोष्टी म्हणजे अडखळू शकतात. तर आपण अशा अवस्थेमध्ये त्यांना त्या फॉलिक ॲसिड दिलेल्या आहेत त्या गोळ्या आपण दररोज घ्यायच्या आहेत. ज्यांना जास्त
रक्तक्षय असेल तर त्यांना आपण 2 गोळ्या घेण्यास सांगतो, एक सकाळच्या वेळेस आणि एक संध्याकाळच्या वेळेस. तर आपण ते रक्तवाढीच्या गोळ्या आहेत त्या बाळाला रक्त पुरवठा करण्याचं काम करतोय, आपल्या शरीराला रक्त पुरवठा काम करतोय. तर त्या गोळ्या आपण घेतल्या पाहिजेत. झटके येणे, फिट्स, अत्यंत गंभीर स्थिती, तातडीची वैद्यकीय मदत आवश्यक आहे. काही माता आहेत ज्यांना झटके येणे, फिट्स अशा गोष्टी घडतात. त्यामुळे त्यांना आपण सतत एक व्यक्तीसमोर त्यांना लक्ष देणे गरजेचे असते, कारण त्या एका वेळेस 2 सिच्युएशन असतात त्यांच्याकडे. बाळाला पण गर्भावस्थेत असल्यामुळे त्यांना लक्ष देणे, ज्यांच्यासोबत असलेली एखादी व्यक्ती असते तिला लक्ष खूप गरजेचं असतं, जेणेकरून माताला कोणत्याही सिच्युएशनमध्ये खाली पडल्यानंतर बाळाला इजा होणार, यावेळेस आपण वैद्यकीय डॉक्टरांची मदत घेऊ शकतो. वरील लक्षणे दिसल्यास काय करावे? पहिलं, नियमित ANC तपासणी करावी. म्हणजे गरोदरपणाच्या ज्या 4 तपासण्या असतात त्या आपण नियमित केल्या पाहिजेत. आणि दुसरं म्हणजे आयर्न, कॅल्शियम गोळ्या वेळेवर घ्याव्यात. आणि तिसरं, संतुलित आहार घ्यावा. म्हणजे तो आहार आपण नेहमी घेतला पाहिजे. काही वेळेस माता कमी खातात आणि तो पण आहार असतो तो आपला पोषक असा घ्यावा आहार. चौथं, कोणतेही वरील लक्षण दिसल्यास तात्काळ सरकारी दवाखाना किंवा PSCला भेट द्यावी. आपण या प्रकारे मातांना आपण मीटिंगमध्ये सांगू शकतो की त्यांनी अशी लक्षणे दिसल्यास काय करावे. तर आपण हे मुद्दे त्यांना सांगू शकतो. गर्भधारणा ही नैसर्गिक प्रक्रिया असली तरी काही लक्षणे दुर्लक्ष केल्यास आई आणि बाळ दोघांनाही धोक्याचं ठरू शकतात. धोक्याची चिन्हे ओळखणे आणि वेळेवर उपचार घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आणि आपण ह्या ठिकाणी त्यांच्या ज्या माता उपस्थित आहेत त्यांच्या आपण सह्या घ्यायच्या आहेत. मी अजून माता बैठक घेतलेली नाही आहे, त्याच्यामुळे मी अजून सह्या काही घेतल्या नाही आहेत. आपण हा विषय बघितलेला आहे, गर्भधारणेदरम्यान धोक्याची लक्षणे ओळखणे. आपण ही माता बैठक आपण घेतल्यानंतर त्यात खूप काही मुद्दे आहेत जे आपण एखादा रक्तस्राव असेल त्याच्यावर बोलू शकतो किंवा पोटदुखी आहे त्याच्यावर सुद्धा बोलू शकतो. आपण याच्यावर 5 ते 10 मिनटं सुद्धा बोलू शकतो. तर तुम्हाला ही माता बैठक आवडली असेल तर मला सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलला. अशीच मी माहिती, माता बैठक, VSNची बैठक, परत किशोरी मुलींची बैठक दर महिन्याला पाठवत असते. तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि शेजारी बेल आयकन आहे ते पण तुम्ही क्लिक करा, जेणेकरून माझा व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचणार. थँक्यू.